तर विद्यार्थी मित्रो, आजचा जो आपला पॉईंट आहे तो वेव्ह पार्टिकल ड्युॲलिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स. 12वीची जी आपली एक्झाम होणार आहे त्या एक्झामसाठी एका मार्कासाठी किंवा CETचे जे MCQज असतात त्याच्यासाठी हा आपला आजचा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. किंवा एक मार्कासाठी जे प्रश्न राहतील आपल्या बोर्डाच्या पेपरला त्याच्यासाठी हा जो काय पॉईंट आहे तो खूप महत्त्वाचा आहे. काय म्हटलं बघा, वेव्ह पार्टिकल ड्युॲलिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स. म्हणजे ह्या ज्या काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स पार्टिकल फॉर्ममध्ये पण असतात आणि वेव्ह फॉर्ममध्ये पण असतात. म्हणजे दोन्ही फॉर्ममध्ये असतात म्हणून त्याला काय म्हणायचं, ड्युएल किंवा ड्युॲलिटी. लक्षात आलं, दोन रूपामध्ये असतात म्हणून त्याला काय म्हटलं आपण, ड्युॲलिटी. कुणाची? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची. मग आता ती पार्टिकल फॉर्ममध्ये का आहे किंवा ती वेव्ह फॉर्ममध्ये का आहे याच्याशी रिलेटेड काही पॉईंट्स आपल्याला ह्या पॉईंटमध्ये काय करायचे, आपल्याला कव्हर करायचे आहेत. म्हणजे हे जी काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत ते काही पॉईंटमधून आपल्याला असं लक्षात येतं की हे पार्टिकल फॉर्ममध्ये आहेत, तर काही पॉईंटमधून आपल्याला असं लक्षात येतं की हे वेव्ह फॉर्ममध्ये सुद्धा आहेत. तर काही पॉईंट काय सांगतात की हे जी काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे ही दोन्ही नेचर काय करते, एक्सप्लेन करते. लक्षात आलं. म्हणजे आजच्या पॉईंटमध्ये आपण काय बघणार आहे, तर ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचे पार्टिकल नेचर कशामुळे आहेत आणि वेव्ह नेचर कशामुळे आहेत हे आपल्याला काय करायचं आहे, आजच्या पॉईंटमध्ये कव्हर करायचे आहेत. बघा, सुरुवातीला काय म्हटलं त्यांनी, लाईट मेड अप ऑफ पॅकेट्स ऑफ एनर्जी. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजेच काय पोरांनो, सोप्या भाषेत लाईट म्हणतो आपण. ही जी काय लाईट आहे ती कशापासून तयार झाली, पॅकेट ऑफ एनर्जी. आणि त्या पॅकेट ऑफ एनर्जीलाच काय म्हणायचं पोरांनो, फोटॉन म्हणायचं. लाईट मेड अप ऑफ पॅकेट ऑफ एनर्जी इज कॉल्ड ॲज फोटॉन ऑर क्वांटा. म्हणजे पार्टिकल नेचरमध्ये ज्यावेळी ती लाईट असेल तर त्या पार्टिकल नेचरला किंवा त्या पार्टिकलला नाव काय दिलं आपण, फोटॉन नाव दिले. आणि हा जो काय पार्टिकल आहे तो सिंगल असतो का, नाही, तर तो पॅकेटमध्ये असतो, बंडलमध्ये असतो. लक्षात आलं. दिस पार्टिकल नेचर इज कन्फर्म. म्हणजे हे पार्टिकल नेचर आहे हे कधी कन्फर्म झालं, इन 1924. कोणी कन्फर्म केलं, बाय कॉम्प्टन. कॉम्प्टननं काय केलं, 1924ला हे कन्फर्म केले की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन हे पार्टिकल फॉर्ममध्ये आहे. कोणत्या एक्सपेरिमेंटमध्ये, इन एक्सपेरिमेंट्स ऑन स्कॅटरिंग ऑफ एक्सरे. एक्सरेचा स्कॅटरिंगचा एक्सपेरिमेंट परफॉर्म करत असताना कॉम्प्टननं काय सांगितलं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स ह्या पार्टिकल फॉर्ममध्ये आहेत. लक्षात आलं. तो अजून काय म्हणतोय बघा, कॉम्प्टन शो दॅट दिस फोटॉन हॅज ॲन असोसिएटेड मोमेंटम अलॉंग विथ एनर्जी. म्हणजे हे पार्टिकल जे आहेत हे पार्टिकल काय असतात, एनर्जी आणि मोमेंटमशी असोसिएटेड असतात. आणि हे जे असणारे पार्टिकल आहेत त्या पार्टिकलची असणारी मोमेंटम किंवा त्यांची असणारी एनर्जी काय असते मुलांनो, सेम असते. काय म्हटलं बघा, दिस फोटॉन्स हॅव सेम एनर्जी अँड मोमेंटम. म्हणजे जेवढे काय फोटॉन असतील त्या सगळ्या फोटॉनची असणारी एनर्जी आणि त्या सगळ्या फोटॉनचं असणारं मोमेंटम, लक्षात आलं, काय असतं मुलांनो, सेम असतं. लक्षात आलं. नंतर काय म्हटलं बघा, दिस फोटॉन्स आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल. म्हणजे हे जे फोटॉन्स आहेत त्या फोटॉन्सवरती कोणताही चार्ज नसतो. ते पॉझिटिव्हही नाहीत आणि ते निगेटिव्हही नाहीत. म्हणजे ते इलेक्ट्रिकली काय आहेत, न्यूट्रल. दे कॅनॉट बी डिफ्लेक्टेड इलेक्ट्रिक ॲज वेल ॲज मॅग्नेटिक फील्ड. म्हणून ते कोणत्याही फील्डमधून पास होत असताना अजिबात बदलत नाहीत किंवा डिफ्लेक्ट होत नाहीत. दिस फोटॉन्स आर कोलाइड विथ अदर पार्टिकल लाईक इलेक्ट्रॉन. हे जे फोटॉन्स आहेत ते काय करतात, दुसऱ्या पार्टिकलवरती कोलाइड होतात. कोलाइड होतात म्हणजे मुलांना काय होतात, आदळतात. फॉर एक्झाम्पल काय म्हटलं त्यांनी, इलेक्ट्रॉन. लक्षात आलं. नंतर काय म्हटलं बघा, ड्युरिंग दिस कोलिजन एनर्जी अँड मोमेंटम आर कॉन्झर्व. म्हणजे ज्यावेळी हे दुसऱ्या पार्टिकलवरती आदळतील, कोलाइड होतील, त्यावेळी त्यांची असणारी एनर्जी आणि त्यांचं असणारं मोमेंटम काय राहणार आहे,
कॉन्झर्व राहणार आहे, म्हणजे आहे तेवढंच राहणार आहे, ते कमीही होणार नाही किंवा वाढणारही नाही. लक्षात आलं. फोटॉन्स बघा काय म्हटलं बघा, मोमेंटम अँड एनर्जी आर कॉन्झर्व बट म्हटलं, बट फोटॉन्स आर नॉट कॉन्झर्व, म्हणजे फोटॉनची संख्या ही काय होईल, बदलेल. कॉन्झर्व होणार नाही म्हणजेच काय होतील, फोटॉन्स इन्क्रीज होतील किंवा डिक्रीज होतील. लक्षात आलं. ते कशामुळे होणार, फोटॉन्स कॅन बी ॲब्सॉर्ब अँड न्यू फोटॉन्स विल बी फॉर्म, म्हणजे काही फोटॉन्स काय करतील, दुसऱ्या फोटॉनला ॲब्सॉर्ब करतील आणि त्याच्यापासून काय होईल, एक नवीन फोटॉन काय होईल, डेव्हलप होईल. दे मूव विथ स्पीड ऑफ लाईट, दे कॅनॉट बी रेस्ट, म्हणजे जे फोटॉन्स आहेत त्यांचा असणारा जो वेग आहे बघा, त्यांचा असणारा जो वेग आहे ते वेग किती असेल, लाईट एवढा असेल, आणि हे फोटॉन अजिबात कुठेही थांबत नाहीत, म्हणजे रेस्ट होत नाहीत. लक्षात आलं. नंतर काय म्हटलंय, द मास ऑफ द फोटॉन इज नॉट डिफाईन्ड, म्हणजे हे जे काही फोटॉन आहेत ह्या फोटॉनचं मास डिफाईन नाही, म्हणजेच काय की एवढं मास आहे असं कुठेही त्याचा उल्लेख नाही. लक्षात आलं. नंतर काय म्हटलंय, ॲट द रेस्ट मास ऑफ द फोटॉन विल बी झिरो, म्हणजे ज्यावेळी हे फोटॉन काय होतील, रेस्ट असतील किंवा रेस्ट होतील त्यावेळी त्यांचं मास काय असतं पोरांनो, झिरो असतं. लक्षात आलं. ह्या सगळ्या पॉईंटमधून आपल्याला काय लक्षात आलं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन पार्टिकल फॉर्ममध्ये आहे. लक्षात आलं. आता पुढचं जे नेचर आहे ते कोणतं, वेव्ह नेचर. बघा, इन वेव्ह नेचर ऑफ लाईट दे सीन इन एक्सपेरिमेंट्स ऑन इंटरफरन्स ऑर डिफ्रॅक्शन, म्हणजे लाईटशी रिलेटेड जे एक्सपेरिमेंट आहेत इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन, ह्या एक्सपेरिमेंटमधून असं लक्षात आलं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स ह्या काय वेव्ह नेचरमध्ये आहेत. लक्षात आलं. त्यांनी काय सांगितलं बघा, द स्लिट विड्थ ऑर सेपरेशन बिटवीन टू स्लिट आर स्मॉल दॅन कंपॅरेबल वेवलेंथ ऑफ लाईट, म्हणजेच ती जी स्लिट असेल, स्लिट म्हणजे काय, ज्याच्यातून लाईट काय होते सोर्सपासून पुढं पास होते, ती स्लिट किंवा दोन स्लिटमधलं जे अंतर आहे ते काय करा, त्या लाईटच्या वेव्हलेंथपेक्षा काय करा, कमी ठेवा. लक्षात आलं. कंपॅरेबल वेव्हलेंथ ऑफ दी लाईट, त्यावेळी तुम्हाला काय मिळेल, इंटरफरन्स किंवा डिफ्रॅक्शनशी रिलेटेड जे वेव्ह नेचर आहे ते आपल्याला काय मिळेल, मिळून जाईल. नंतर काय म्हटलं बघा, दिस इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शन पॅटर्न इज नॉट सेम, म्हणजे ह्या दोन्ही कन्सेप्ट काय आहेत, वेगवेगळ्या आहेत. सो सम फिनॉमिना, म्हणजे काही पद्धती किंवा काही प्रोसेस इज ऑब्झर्व इन लॅबोरेटरी, ह्यातल्या काही गोष्टी काय केल्या, लॅबमध्ये परफॉर्म केल्या. आणि काय म्हटलं, अँड नेचर, तर काही निसर्गाच्या सानिध्यामध्ये काय केल्या, परफॉर्म केल्या. अँड दे एक्सप्लेन लाईट इज वेव्ह नेचर, आणि ह्या सगळ्याचं कन्क्लुजन काय काढलं की लाईट काय वेव्ह नेचरमध्ये आहे. लक्षात आलं. तर नंतर काय म्हटलं बघा, इन अदर हँड टू एक्सप्लेन लाईक फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट कॉमा ब्लॅक बॉडी रेडिएशन एक्सप्लेन रेडिएशन इज इन पार्टिकल नेचर. तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये आपण बघितलं किंवा ब्लॅक बॉडी रेडिएशनमध्ये काय सांगितलं जातं की ह्या ज्या काही रेडिएशन्स आहेत ह्या रेडिएशन्स काय आहेत मुलांनो, पार्टिकल फॉर्ममध्ये आहेत. लक्षात आलं. नंतर काय म्हटलं बघा, अँड सम फिनॉमिनन, म्हणजे काही पद्धतीत किंवा काही प्रोसेसमध्ये काय म्हटलं आहे, एक्सप्लेन बोथ नेचर ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, म्हणजे लाईटच्या ज्या दोन नेचर आहेत पार्टिकल आणि वेव्ह नेचर, ह्या दोन्ही काय केलेत, एक्सप्लेन केलेल्या आहेत. म्हणजे या सगळ्याचा अर्थ काय होतो बघा, इट मीन्स वन डॉमिनेट्स, म्हणजे एक काय होतो, डॉमिनेट होतो, म्हणजे एक पुढं नेचर एक्सप्लेन होतं तर ते एक दुसरं नेचर त्याच्या पाठीमागं लपून जातं किंवा त्याच्या पाठीमागं ते दिसून येत नाही. काय म्हटलं आहे, वन डॉमिनेट्स इन सम सिच्युएशन, काही कंडिशनमध्ये काय होतं, एक नेचर पुढं येतं तर दुसरं नेचर त्याच्या पाठीमागं राहतं. अँड अदर वर्क्स इन रेस्ट ऑफ सिच्युएशन, तर दुसरं नेचर काय करतं, रेस्टमध्ये काय करतं, वर्क्स करतं. म्हणजे ह्या सगळ्याचा अर्थ काय होतो बघा, दिस ड्युअल कॅरेक्टर ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन
This phenomenon is termed as wave particle duality of electromagnetic radiation. म्हणजे ह्या सगळ्या बघा ह्या सगळ्या पद्धती किंवा ह्या सगळ्या प्रोसेसचा जर आपण विचार केला तर ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन्स ह्या काय पोरांनो ड्युएल नेचरमध्ये आहेत किंवा ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन्स ह्या काय करतात काही एक्सपेरिमेंटमध्ये त्या पार्टिकल नेचर आहेत असं दाखवतात तर काही एक्सपेरिमेंटमध्ये त्या वेव्ह नेचर आहेत असं दाखवतात तर काही एक्सपेरिमेंटमध्ये त्या दोन्ही नेचर काय करतात आपल्याला एक्सप्लेन करतात. म्हणून काय म्हटलं आहे वेव्ह पार्टिकल ड्युॲलिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन्स. 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेत एका मार्कासाठी किंवा रिकाम्या जागासाठी किंवा CETच्या MCQसाठी हे सगळे पॉईंट मुलांनो खूप महत्त्वाचे आहेत. लक्षात आलं. आता याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे बघा फोटो सेल. IMP प्रश्न करा स्टार करा. ह्या टॉपिकमधला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट नंतर तर सगळ्यात जास्त प्रश्न ह्याच्यावरती विचारले जातात. क्वेश्चन काय विचारतात बघा राईट नोट ऑन फोटो सेल किंवा त्यालाच म्हणतात फोटो इलेक्ट्रिक सेल. आता ह्याच्यावरती दोन प्रकारचे प्रश्न विचारतात. याच्यावरती दोन प्रकारचे प्रश्न विचारतात. एक म्हणजे डायग्रॅम ड्रॉ ए नीट लेबल्ड डायग्रॅम फोटो सेल. काय म्हटलं ड्रॉ ए नीट लेबल्ड डायग्रॅम फोटो सेल. 2 मार्कासाठी किंवा 1 मार्कासाठी डायग्राम तुम्हाला विचारली जाईल. किंवा ह्याच्यावरचा प्रश्न काय विचारतील राईट नोट ऑन फोटो सेल. म्हणजे दोन्ही पद्धतीनं बोर्डासाठी विचारला गेलेला हा प्रश्न आहे. किंवा 1 मार्कासाठी तुम्हाला डेफिनेशनसुद्धा किंवा सिंगल सेंटेन्ससाठी सुद्धा तुम्हाला फोटो सेलची डेफिनेशन विचारली जाईल. लक्षात आलं. फोटो सेल म्हणजेच काय तर थोडक्यात काय की लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये ज्या डिव्हाइसमध्ये होतं त्या डिव्हाइसला म्हणायचं फोटो सेल. सोप्या भाषेत सांगेल तुम्हाला मी की ज्या डिव्हाइसमध्ये लाईट एनर्जीचं रूपांतर कशामध्ये होतं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये अशा डिव्हाइसला काय म्हणायचं फोटो सेल. फॉर दोज डिव्हाइस लाईट एनर्जी इज कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी इज कॉल्ड ॲज फोटो सेल और फोटो इलेक्ट्रिक सेल. इथेची काय डेफिनेशन. आता ह्याच्यामध्ये बघा डायग्राम दिले. डायग्राममध्ये काय सांगितलं बघा इन स्केमॅटिक ऑफ फोटो सेल इज शोन इन फिगर. इट कन्सिस्ट ऑफ सेमी सिलेंड्रिकल फोटो सेन्सिटिव्ह मेटल प्लेट. म्हणजे ह्याच्यामध्ये 2 प्लेट असतात. किती प्लेट असतात मुलांनो 2. त्याच्यामध्ये सेमी सिलेंड्रिकल म्हणजे अर्धवर्तुळाकार जी प्लेट आहे ती कोणती प्लेट असते इमिटर प्लेट असते. लक्षात आलं. त्यालाच आपण कॅथोड म्हणतो. आणि त्याच्या एक्झॅक्ट समोर काय असतो ॲनोड असतो. थिन प्लेन शीत असते त्याला काय म्हणतो आपण ॲनोड म्हणतो. बघा काय म्हटलं आहे इट कन्सिस्ट ऑफ सेमी सिलेंड्रिकल फोटो सेन्सिटिव्ह मेटल प्लेट ई ॲक्टिंग ॲज कॅथोड. म्हणजे जी इमिटर प्लेट आहे त्याला काय म्हणायचं आपण कॅथोड म्हणायचं कारण ती काय करत्या इलेक्ट्रॉन्स इमिट करत्या. लक्षात आलं. पण तिचा आकार कसला आहे सेमी सिलेंड्रिकल. नंतर काय म्हटलं आहे बघा अँड ए वायर लूप कलेक्टर सी. ए वायर लूप कलेक्टर सी त्यालाच काय म्हणतो आपण ॲनोड म्हणतो. बघा ए वायर लूप कलेक्टर सी ॲक्टिंग ॲज ॲनोड. मग त्याच्या एक्झॅक्ट समोर काय असतं दुसरी एक प्लेट असते आणि त्याला काय केलं जातात वायर गुंडाळल्या जातात. त्यालाच काय म्हणायचं ॲनोड म्हणायचं. जे इलेक्ट्रॉन्स इमिट होणार आहेत ते तिथं काय होणार आहेत कलेक्ट होणार आहेत म्हणून त्याला काय म्हणायचं कलेक्टर. बघा सपोर्टेड इन ॲन इव्हॅक्युलेटेड ग्लास ऑर क्वार्ट्ज बल्ब. हे जे सगळे अरेंजमेंट आहे ह्याला आधार कोण देतं तर इव्हॅक्युलेटेड. म्हणजे तुम्हाला सांगितले की इव्हॅक्युलेटेड ह्या शब्दाचा अर्थ काय की त्याच्यामध्ये हवासुद्धा नसते अशा बल्बमध्ये. आता हा बल्ब कशापासून बनवला आहे ग्लास किंवा क्वार्ट्ज ह्या मटेरियलपासून. दीज इलेक्ट्रोड्स आर कनेक्टेड इन एक्सटर्नल सर्किट हॅव्हिंग हाय टेन्शन बॅटरी. म्हणजे हे ज्या 2 रॉड आहेत कॅथोड आणि ॲनोड हे एक्सटर्नल सर्किटला जोडले जातात. ते एक्सटर्नल सर्किटमध्ये काय काय असतं बघा हाय टेन्शन बॅटरी बी अँड मायक्रो ॲमीटर. करंट काउंट करण्यासाठी मायक्रो
ॲमीटर त्या ठिकाणी काय केला जातो, जोडला जातो. नंतर काय म्हणलं आहे बघा, इन्स्टेड ऑफ फोटोसेन्सिटिव्ह मेटल प्लेट द फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल कॅन बी पेस्टेड इन द फॉर्म ऑफ थिन फिल्म ऑन द इनर वॉल्स ऑफ द ग्लास बल्ब. म्हणजे ती जी काही सेमी सिलेंड्रिकल प्लेट आहे तिचा जो थिकनेस आहे तो खूप कमी असतो, म्हणून त्याला काय म्हटलं आहे, थिन प्लेट म्हटलं आहे. म्हणजे ती जी प्लेट असेल इमिटर प्लेट ती अगदी काय असते, थिन असते. लक्षात आलं, जेणेकरून त्यातून काय होतील, इलेक्ट्रॉन्स इमिट होतील. लक्षात आलं. when light of suitable wavelength falls on the cathode, म्हणजे ठराविक वेवलेंथची लाईट, सुटेबल म्हणजे जे सोयीची आहे ती काय केली जाते, त्या इमिटर प्लेटवरती म्हणजेच कॅथोडवरती काय केली जाते, फॉल्स म्हणजे आदळवली जाते, सोडली जाते. दिस इलेक्ट्रॉन्स आर अट्रॅक्टेड, बघा त्या कॅथोड प्लेटवरती ज्यावेळी सुटेबल वेवलेंथची लाईट काय होईल, इन्सिडेंट होईल आणि काय होतील, इलेक्ट्रॉन्स इमिट होतील. आता ते इमिट झालेले इलेक्ट्रॉन्स काय होतात बघा, दिस इलेक्ट्रॉन्स आर अट्रॅक्टेड टुवर्ड्स द ॲनोड ड्यू टू अप्लाइड इलेक्ट्रिक फील्ड. आपण हाय टेन्शन जी बॅटरी आहे ह्या बॅटरीच्या साहाय्यानं जे इलेक्ट्रिक फील्ड काय केलं आपण अप्लाय करू, आणि ते अप्लाय केलेल्या फील्डमुळे काय होईल, जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय होतील, अट्रॅक्ट होतील. कुणाकडं, तर ॲनोडकडं. द जनरेटेड फोटो करंट इज नोटेड इन द फॉर्म ऑफ मायक्रो ॲमीटर. आता इलेक्ट्रॉन्स फ्लो झाल्यामुळे जो काय करंट तयार होईल तो करंट रेकॉर्ड कशामध्ये होईल, मायक्रो ॲमीटरमध्ये. द फोटो सेल इज यूज्ड टू ऑपरेट कंट्रोल सिस्टीम अँड इन लाईट मेजरिंग डिव्हाइस. म्हणजे ह्या ज्या काय फोटो सेल आहेत ह्या कुठे यूज करतात, तर बघा फोटो सेल इज यूज्ड टू ऑपरेट कंट्रोल सिस्टीम जिथं असतात सर्किटमध्ये नियंत्रण करण्यासाठी काय करतात, ह्या फोटो सेल यूज केल्या जातात. अजून कुठं वापरतात, अँड लाईट मेजरिंग डिव्हाइस, लाईटची इंटेन्सिटी जिथं काउंट केली जाते अशा डिव्हाइसमध्ये काय केली जाते, फोटो सेल यूज केली जाते. द लाईट मीटर्स इन फोटोग्राफिक कॅमेराज मेक यूज फोटो सेल टू मेजर द इंटेन्सिटी ऑफ लाईट. द फोटो सेल कॅन बी ऑल्सो यूज्ड इन स्विच ऑफ ऑन ऑर ऑफ स्ट्रीट लाईट. म्हणजे ह्या ज्या काय फोटो सेल आहेत ह्या कुठं वापरल्या जातात, आपला जो फोटोग्राफीचा कॅमेरा आहे त्याची जी इंटेन्सिटी आहे आपण त्याला फ्लॅश म्हणतो, ते फ्लॅशची इंटेन्सिटी कमी जास्त करण्यासाठी काय केलं जातात, ह्या फोटो सेल त्या ठिकाणी वापरल्या जातात. किंवा कुठं वापरतात, तर आपल्या जे मोठमोठ्या शहरांमध्ये जे दिवे असतात त्या दिव्यांवरती ठराविक इंटेन्सिटीची लाईट पडली की ते काय होतात, ऑन होतात. ठराविक इंटेन्सिटी लाईट पडली की ते काय होतात, ऑफ होतात. म्हणजे ॲटोमॅटिक रात्रीचे दिवे चालू होतात आणि ॲटोमॅटिक सकाळ झाली की दिवे काय होतात, बंद होतात. म्हणजे ह्या ठिकाणी काय करतात, तर ह्या फोटो सेल काय करतात, ते ऑन ऑफ कंट्रोल करतात. नंतर काय म्हटलं बघा, सपोज सोर्स ऑफ अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन इज केप्ट नियर द पॅसेज ऑर एंट्रन्स ऑफ मॉल ऑर हाऊस अँड लाईट इज मेड इन्सिडेंट ऑन द कॅथोड ऑफ फोटो सेल, फोटो करंट इज जनरेटेड. म्हणजे अशा प्रकारच्या ज्या सिस्टीम आहेत ते कुठे वापरतात, मोठमोठे जे मॉल आहेत किंवा मोठमोठे ज्या मार्केटमध्ये किंवा मोठे जे बाजार असतात त्या अशा बाजाराच्या ठिकाणी अशा पद्धतीची सिस्टीम काय केली जाते, वर्क केली जाते. काय म्हटलं बघा, वेन पर्सन पासेस थ्रू द पॅसेज ऑर कम्स नियर द एंट्रन्स. म्हणजे ज्यावेळी तो पर्सन तो त्या पॅसेजमध्ये येईल, आत जाईल किंवा बाहेर जाईल, त्यावेळी काय होईल बघा, वेन पर्सन पॅसेस थ्रू द पॅसेज ऑर कम्स नियर द एंट्रन्स द इन्सिडेंट लाईट बीम इज इंटरप्टेड अँड फोटो करंट स्टॉप्स. तो व्यक्ती ज्यावेळी त्या लाईटच्या मध्ये येईल त्या ठिकाणी ते काय होईल, सर्किट बंद होईल आणि त्या ठिकाणचा करंट काय होईल, ऑफ होईल. दिस इव्हेंट कॅन बी यूज्ड टू ऑपरेट काउंटर इन काउंटिंग डिव्हाइस or set in burglar alarm. Such arrangement can be used to identify traffic law difficulties by the sitting and alarm using photo cell. म्हणजे अशा प्रकारच्या ज्या सिस्टीम आहेत म्हणजे चोरांपासून सुरक्षा मिळवण्यासाठी किंवा मोजण्यासाठी काउंट करण्यासाठी ह्या फोटो सेलचा काय करतात, वापर करतात. म्हणजे फोटो सेलवरती जर तुम्हाला काय विचारलं 2 मार्काचं तर कमीत कमी आपल्याला 4 ते 5 पॉईंट लिहिता आले पाहिजेत. एक म्हणजे डेफिनेशन. लक्षात झालं, डेफिनेशन खूप सोपे आहे. दोज डिव्हाइस विच कन्वर्ट्स लाईट एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी इज कॉल्ड ॲज फोटो सेल. त्यानंतर काय म्हणायचं, इट कन्सिस्ट 2 प्लेट्स. लक्षात आलं, इमिटर प्लेट सेमी सिलेंड्रिकल. लक्षात आलं, अँड लक्षात आलं, कलेक्टर प्लेट इज वायर लूप प्लेट. नंतर काय सांगायचं की ह्याच्यामध्ये ॲट सुटेबल वेवलेंथ ऑफ लाईट काय येते, इन्सिडेंट होते. इन्सिडेंट झाल्यानंतर काय होतात, इलेक्ट्रॉन्स इमिट होतात आणि इमिट झालेले इलेक्ट्रॉन्समुळे काय होतो, करंट काउंट होतो. नंतर काय सांगायचं की हे सगळे अरेंजमेंट कशामध्ये असते, इव्हॅक्युलेटेड बल्बमध्ये असते आणि तो बल्बचं एक्सटर्नल सर्किट कशाशी जोडलं जातं, हाय टेन्शन बॅटरी आणि मायक्रो
ॲमिटर. लक्षात आलं. म्हणजे आजचा जो काही पॉईंट आपण बघितला, फोटो सेल आणि वेव्ह पार्टिकल ड्युॲलिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, हे खूप महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. लक्षात आलं. 2 मार्कासाठी 1 मार्कासाठी हे दोन्ही पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत. धन्यवाद.